रसेल यांचा पुढचा लेख आहे, अनुवादित शीर्षक बौद्धिक अडगळीची ओळख. या वाचनाचा मला पण एक फायदा आहे. यूट्यूबवर हे व्हिडिओज मी स्वतः जेव्हा ऐकतो तेव्हा मला माझ्या आवाजात नव्याने काही मुद्दे कळतात. तर त्यामुळे हे विशेषतः अनिकेत सोनवणे ज्यांनी मला पुन्हा प्रवृत्त केलं आणि आपला सुरोशे या दोघांनाही आवर्जून आभार कळवावे लागतील. तर पुढचा लेखांक आहे बौद्धिक अडगळीची ओळख. माणूस हा एक बुद्धिवादी प्राणी आहे असे निदान मला तरी सांगण्यात आले आहे. आजवरच्या आयुष्यात या समजुतीला काही पुरावा सापडतो का, याचा मी मोठ्या मेहनतीने शोध घेतला. 3 खंडांतील निरनिराळे देश शोधून सुद्धा मला असा पुरावा सापडण्याचे भाग्य लाभले नाही. उलट मात्र घडले. माझ्या या शोधात जास्त वेडेपणाकडे धाव घेणारे जग मात्र मला वारंवार दिसले. मोठमोठे देश मी पाहिले. पूर्वी हे देश संस्कृतीचे नेते व मार्गदर्शक होते. आज या देशांना त्यांच्या काही विद्वान मार्गदर्शकांनी अगडबंब व अर्थहीन विचारांनी खऱ्या संस्कृतीपासून दूर कुठेतरी खेचून नेले आहे. दुष्टावा, हत्याप्रियता, अनेक भ्रम यांचे प्रमाण फार वेगाने वाढताना मला दिसले आणि या वेगात माणूस स्वतःची जुन्या काळातील जणू उगाच टिकलेली माणुसकी कशी तरी जपत जपत जगताना मला दिसला. हे सारे अनुभव निव्वळ हताश करणारे आहेत, पण हताशपणा ही एक निरुपयोगी भावना आहे. या हताशपणातून स्वतःची सुटका करून घेण्यास मी पूर्वीच्या काळाचा जास्त कसोशीने अभ्यास केला आणि मला त्या इरॅस्मस प्रमाणेच दिसले की माणसाची स्खलनशीलता फारच नित्य स्वरूपाची आहे आणि असे असूनही ही मानवजात टिकली आहे. पूर्वकाळातील माणसांच्या चुकांचे पुरावे सापडले की आपल्याला आजच्या मानवी चुका जरा सौम्य वाटू लागतात आणि भावी काळाच्या उभारणीत पूर्वीच्या चुकांच्या द्रव्यात आपल्या काळातील मूर्खता मिसळताना विशेष संकोच वाटत नाही. आपले पूर्वजही साधारणतः आपल्यासारखेच जगले आणि तरी ते उद्ध्वस्त झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर आपल्या चालू काळाचे थोडे यथार्थ चित्र तयार करून पाहावेसे वाटते. एरिस्टॉटलने प्रथमतः हे स्पष्टपणे जाहीर केले की माणूस हा बुद्धिवादी आणि विचारपूर्ण प्राणी आहे. असे जाहीर करताना त्याला एक कारण सापडले होते. आज मात्र ते कारण फारसे आकर्षक दिसत नाही. ते कारण असे, काही माणसे बेरजा वगैरे करू शकतात. एरिस्टॉटलची अशी समजूत होती की या जगात 3 प्रकारचे आत्मे आहेत. पहिल्या प्रकारचा आत्मा वनस्पती व प्राणी या सर्वात असतो, व्हेजिटेबल साऊल. त्याच्या सहाय्याने या सर्व सजीव घटनांचे पोषण आणि विकास होत असतो. दुसऱ्या प्रकारचा आत्मा हा प्राणी व माणसे या दोहोंमध्ये सापडतो, ॲनिमल साऊल. त्याच्या सहाय्याने सर्व प्राण्यांच्या विविध हालचाली घडतात. तिसऱ्या प्रकारचा आत्मा मात्र फक्त माणसांमध्ये असतो, रॅशनल साऊल ऑर इंटलेक्ट. यामुळेच माणसाला विचारशील अस्तित्व लाभले आहे. पण हा आत्मा सर्व माणसात सारख्या प्रमाणात नसतो. या आत्म्याने जी बुद्धिमत्ता लाभते ती मानवी विचारात दिसू शकते, पण तिचा सर्वात जास्त अनुभव अंकगणिती अभ्यासात येतो. ग्रीकांची अंकव्यवस्था मोठी वाईट होती आणि त्यांची गुणाकार बेरजा करण्याची सूत्रे किचकट होती. अर्थातच हुशार माणसांनाच हे जमायचे. पण आजच्या यंत्रयुगात फार हुशार माणसांपेक्षा जेव्हा आमची यंत्रेसुद्धा या साऱ्या अंकविषयक क्रिया पार पाडू लागली आहेत, तेव्हा असे म्हणणे तर काही योग्य होणार नाही की या यंत्रांनासुद्धा दैवी स्फूर्ती किंवा आत्मा लाभला आहे.
अंकगणित जसजसे पुढे गेले तसे सोपे होऊन त्याच्याकडे फारसे जिज्ञासेने कोणी पाहिनासे झाले. सारांश हा की जसे पूर्वीच्या अनेक तत्त्वज्ञांनी आपल्याला सांगितले असले की आपण मोठी छान माणसे आहोत, तरी ही स्तुती काही अंकगणिती युक्त्यातील प्रावीण्यावर आधारलेली नसते. म्हणूनच माणसाच्या बुद्धिमत्तेचा, विचारशीलतेचा पुरावा कुठे इतरत्र सापडतो का ते पाहू आपण. प्रथम काय बघावे? जगातील प्रसिद्ध राजकारणी नेत्यांचे निरीक्षण करायचे का? या राजकारणी नेत्यांनी आजवर बरीच अचाट कामे केली आहेत. आपल्या या जगाला वाजत गाजत आजच्या अवस्थेपर्यंत या राजकारणी लोकांनीच आणून ठेवले आहे. की या जगातील विद्वानांचे निरीक्षण करावे का तत्त्वज्ञांचे? या साऱ्यांचेच. त्यांच्या मतांचे काहीतरी महत्त्व आहेच, पण आपण थोडी जास्त योग्य सुरुवात करूया. जगातील फार उदात्त व सुज्ञ माणसे ज्यांना सहसा समजले जाते, त्या धर्मगुरूंच्या निरीक्षणापासून आपण सुरुवात करूया. हे धर्मगुरूच जर विचारसंगत आणि बुद्धिवादी आढळले नाहीत, तर आपल्यासारख्या पामरांना मग काही आशाच नको. आणि असे दिसते की या धर्मगुरूंच्या अनेक हालचालीत अनेकदा सुज्ञपणा शोधूनही सापडणे कठीण जाते. आणि ज्या ज्या काळात या धर्मगुरूंची सत्ता फार प्रबळ झाली होती, त्या त्या काळात त्यांच्या सुज्ञपणाचा लोप जास्त झाला होता. हे धर्मगुरू त्यांचे मन चाहेल तसे वागताना अनेकदा दिसतात. माणसाच्या वर्तनाच्या भोवती अनेक भ्रामक शिक्षांचे पहारे त्यांनी खडे केले आहेत, आणि तरी माणसे गुन्हेगार बनतच राहतात. आजच्या वैज्ञानिक अर्थाने या सृष्टीची काहीच माहिती उपलब्ध झाली नव्हती. काही समंजस माणसे पृथ्वी गोलाकार आहे असे समजत होती, पण त्यांची सर्वत्र चेष्टा होत असे. जेवताना प्रत्येक घासाबरोबर सैतानाचे सुस्कारे ऐकू यायचे. प्रत्येक वेळी छातीवर क्रॉस केल्याशिवाय साधा अन्नाचा घास घेणेही शक्य नव्हते. अजूनही जुन्या वळणाची माणसे कोणी शिंकले की गॉड ब्लेस यू म्हणतात. या प्रथेचा उगम मात्र ते विसरले आहेत. तो असा आहे, शिंकेतून आत्मा बाहेर पडतो व मग आत्माशून्य उरलेल्या देहात सैतान घुसण्याचा संभव असतो, पण गॉड ब्लेस यू म्हटल्यावर तो सैतान घाबरून बाहेरच थांबतो. गेल्या 400 वर्षात वैज्ञानिकांनी या निसर्गाचा योग्य अभ्यास कसा करावा, त्याला नीट समजून कसे घ्यावे, त्यावर हळूहळू नियंत्रण कसे बसवावे हे सांगितले आहे. व याच काळात या नवीन वैज्ञानिक विचारांशी धर्मगुरूंनी सतत टक्कर देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, शरीररचनाशास्त्र, शरीरविज्ञान, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र यासारख्या सर्वच शाखांतून धर्मगुरूंनी फार नाखुशीने माघार घ्यावी लागली आहे. एक क्षेत्र गमावित असताना त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात काही काळ तंबू ठोकलेले दिसतात. एकदा डार्विनशीही त्यांनी झगडा दिला व आज बहुतेक शाखातून माघार घेतल्यावर ते मानसशास्त्र व शिक्षण या ठिकाणी तळ ठोकून आहेत. या धर्मगुरूंनी सुसंगत विचारांशी जे सतत शत्रुत्व केले आहे, त्याची काही उदाहरणे पाहूया. त्यानंतर आपल्यासारखी इतर माणसे या धार्मिक वृत्तीपेक्षा काही बरी वृत्ती धारण करतात का, याचाही शोध घेऊया. बेंजामिन फ्रँकलिनने जेव्हा लाइटनिंग रॉडचा प्रयोग केला, तेव्हा इंग्लंड व अमेरिकेतील उत्साही धर्मगुरूंनी 3ऱ्या जॉर्जच्या मदतीने त्याचा निषेध केला. कारण वीज म्हणजे पापी लोकांना शिक्षा करण्यास ईश्वराने निर्माण केलेले साधन होय. पुण्यात्म्यांना तिचा स्पर्श होत नाही. या ईश्वराच्या व्यवस्थेत फ्रँकलिनने ढवळाढवळ करणे योग्य आहे का? पण या विद्युत सळ्यांची योजना बोस्टनच्या इमारतीवर होऊ लागली व निसर्गातील विजेच्या धोक्यापासून संरक्षण मिळू लागले. पण नंतर बोस्टनला भूकंपाचे धक्के बसू लागले. या धक्क्यांवर भाष्य करताना बोस्टनचे एक प्रतिष्ठित पुण्यात्मे डॉक्टर प्राइस म्हणाले, ईश्वराच्या व्यवस्थेत लुडबुड करण्याचे हेच परिणाम होणार. डॉक्टर प्राइस आज नसतील, पण ही अशी वृत्ती कुठेतरी दिसतेच. हिंदुस्थानात एकदा अनेक ठिकाणी भूकंप झाले. त्याबद्दल बोलताना महात्मा गांधी म्हणाले, आपल्या गुन्ह्यांना ही शिक्षा तो ईश्वरच देत आहे.
माझ्याही जन्मगावी असे प्रकार अजूनही दिसतात. 1914-18च्या महायुद्धातील गोष्ट आहे. युद्धकाळात अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्याचे सरकारी प्रयत्न सुरू होते. 1916 साली ते युद्ध बरेचसे ब्रिटिशांच्या विरुद्ध जात होते. यावर एका स्कॉटिश धर्मगुरूचे उद्गार असे होते, धार्मिक पवित्र भूमीवर सुद्धा सरकार बटाट्यांचे पीक काढत आहे. तेव्हा याचा परिणाम असाच होणार. अर्थात नंतर युद्धात जर्मन्यांचा पराभव झाला. जर्मन्यांनी धर्माचे सारेच आदेश बहुधा उल्लंघित केले असावे. कधीकधी ही पवित्र माणसे मोठा मजेदार पवित्रा घेतात. ईश्वराची कृपा त्यांच्या दृष्टीने अगदी निवडक स्वरूपाची असते. एकदा एका धर्मगुरूची दुसऱ्या गावी बदली झाली. बदलून गेल्यावर त्या पहिल्या गावी आग लागली व तेथे नव्याने आलेल्या धर्मगुरूचे बरेच नुकसान झाले. पहिल्या धर्मगुरूच्या पत्नीने ही ईश्वराची कृपा मानून थँक गॉड म्हटले. एकदा एका धर्मगुरूचे सारे बिऱ्हाड डोंगरी मुलखातून सुखरूप दुसऱ्या गावी जाऊन पोहोचले. त्या डोंगरी वाटांमध्ये दरोडेखोरांचे वास्तव्य होते. नंतर काही दिवसांनी दुसऱ्या धर्मगुरूची एक पार्टी त्याच वाटेवरून प्रवास करत असताना लुबाडली गेली. त्यातील काही मारले गेले. या प्रसंगावर पहिले धर्मगुरू म्हणाले, थँक गॉड. लोकांना अजूनही वाटते की या सृष्टीत एखादी दैवी रचना आहे आणि खगोलशास्त्राची एवढी प्रगती होऊन सुद्धा त्यांना फलज्योतिष्याच्या शास्त्रत्वाचीच चिंता लागून राहिली आहे. स्वतःला विशेष शुद्ध व पुण्यवान मानणारी मंडळी जो काही विचार करतात तो पाहून तर मी थक्क होतो. धर्मपीठातील नन्स नेहमी सारे अंग कपड्यांनी लपेटून असतात. स्नानाच्या वेळीसुद्धा त्यांचा बाथ रोब असतो. जर त्यांना विचारले, बाथरूममध्ये तुम्हाला कोण पाहणार, तर त्यांचे उत्तर असते, ओ बट यू फॉरगेट द गुड गॉड. म्हणजे स्नानगृहात जर कपडे अंगावर ठेवले नाहीत तर जाड भिंतींमधून ईश्वर एखाद्या पीपिंग टॉम प्रमाणे यांना पाहतो म्हणे. पण हे स्नानाचे कपडे घातल्याबरोबर ईश्वराला या दिसत नाहीत. ही पापविषयक सर्वच कल्पना मोठा गोंधळ उडवून देणारी आहे. कदाचित मीच पापी असल्याने असे होत असावे. कुणाला विनाकारण त्रास देणे यालाच जर पाप म्हणत असतील तर हे समजण्यासारखे आहे. पण अनेकदा असा वृथा त्रास टाळण्यालाच पाप म्हटले जाते. हे काही भाग होता हा. आणि पुढे आणखी इंटरेस्टिंग आणि त्या काळातला प्रोव्होकिंग, आजही काही जणांना प्रोव्होकिंग वाटेल हा असा बराचसा भाग आहे. मोठा लेख आहे हा. तर हा क्रमशः वाचू आपण. मजेशीर आहे. ॲन आउटलाईन ऑफ इंटेलेक्च्युअल रबिश, अनपॉप्युलर एसेज. नावच त्याचं अनपॉप्युलर एसेज आहे. त्याचा पुढचा भाग आता उद्या वाचू. रसेलचे निवडक लेख.